शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आतापर्यंत रासायनिक खत वेगवेगळ्या खतांविषयी आपण व्हिडिओ सिरीज केल्या. आता आपण सेंद्रिय खतांमध्ये थोडंसं वळलेलो आहोत. म्हणजे पिकाला जे काही अन्नद्रव्य लागतात तर ते कसे अवेलेबल होतात, त्याचं प्रमाण काय घ्यायचं, एकरी किती वापरायचं या संदर्भात आपण सगळ्या माहिती घेत आहोत. चला तर मग आता आपण माहिती करून घेऊया गोळी पोटॅश. म्हणजे आपण जे काही कृषी सेवा केंद्रातून पोटॅश विकत आणायला जातो, आता अलीकडच्या काळात बरेच दुकानदार MOP म्हणजे ज्याच्यामध्ये 60% पोटॅश असतात तर ते देत नाहीये, तर त्याच्याऐवजी तुम्हाला तोच पोटॅश आहे असं म्हणून हे गोळी पोटॅश देतात. खरं तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, या गोळी पोटॅशमध्ये त्या पोटॅश एवढं अन्नद्रव्य नाहीये. ह्या गोळी पोटॅशची किंमत जर 600 ते 700 800 रुपये 50 किलोची असेल तर त्या MOPची किंमत 1700 रुपये आहे. त्यामुळे नक्कीच त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये घटक हा कमीच आहे. आणि हा गोळी पोटॅश आहे. बऱ्याच वेळेला हा पोटॅश कारखान्यांची जी राख असते त्या राखेपासून बनवतात किंवा मग ह्याच्यामध्ये तशा प्रकारचे जीवाणू टाकतात आणि ज्याच्यापासून हा पोटॅश बनवतात. खरं तर आपल्या काळ्या जमिनींमध्ये ऑलरेडी पोटॅशचं प्रमाण भरपूर असतं आणि ह्या सेंद्रिय पोटॅशची गरज आहेच अशातला भाग नाहीये. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना इतकी वर्ष शेती करत असताना त्यांना ह्यातला फरकच कळत नाहीये. त्यांना वाटतं काहीतरी नवीन तंत्रज्ञान आले म्हणून बरेच लोक हे खरेदी करून घेतात. चला तर मग ह्या गोळी पोटॅश विषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलवरून आपलं सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण कुठल्याही कृषी सेवा केंद्रात गेलो तुम्हाला ऊस कुळवायचा म्हणून जर तुम्ही सांगितलं तर भरीच्या दरम्यान प्रत्येक दुकानदार तुम्हाला हा गोळी पोटॅशच विकतो. गोळी पोटॅश का विकला जातो तर गोळी पोटॅश ह्या MOPच्या तुलनेत म्हणजे रासायनिक मधला जो म्युरेट ऑफ पोटॅश आहे की ज्याच्यामध्ये 60% घटक असतो त्याची किंमत आहे आज रोजी 1700 रुपये. परंतु या पोटॅशची किंमत आहे जास्तीत जास्त 700 किंवा 750 रुपये. तर साहजिकच आहे तुमचा सुद्धा कल तोच असतो की दुकानदार सांगतो की काय नाही पोटॅशच घ्यायचा आहे तर तो हा पोटॅश घ्या आणि तुम्हाला सुद्धा ह्या 1700 पेक्षा 1000 रुपये वाचतायत म्हणून तुम्ही हा 750 रुपयाचा गोळी पोटॅश घ्यायला बघतात. परंतु शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, तुम्ही याची किती जरी पोती घेतली 10 जरी पोती घेतली तरी ही 10 पोती ह्या एका पोत्याची बरोबरी करू शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला ऊस कुळवताना नेमका कुठला पोटॅश घ्यायचा आहे. हा पोटॅश वाईट आहे असं अजिबात नाहीये, पण गरज जास्त करून या पोटॅशची आहे. म्हणजे MOP म्युरेट ऑफ पोटॅशची गरज आहे की ज्या ठिकाणी आपण आज रोजी, कारण बरेच जण आता फक्त शेवटी पैसे सगळ्यांनाच मिळवायचे आहेत त्या दृष्टिकोनातून हा पोटॅश देतात. परंतु बरेच दुकानदार चांगले देखील आहेत, ते तुम्हाला हा सुद्धा पोटॅश देतात आणि हा सुद्धा पोटॅश देतात. आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही MOP देऊन तुम्ही हा सेंद्रिय पोटॅश दिला तर अतिशय उत्तम आहे. चला तर मग आता ह्यातले घटक माहिती करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, गोळी पोटॅश म्हणजे काय, एक प्रकारचं सेंद्रिय खतच आहे. त्यामुळे हे तुमच्या जमिनीची गुणवत्ता सुधारणार आहे. तुम्हाला फळांची क्वालिटी म्हणजे फळांची जी चकाकीपणा आहे, फळांची साईज आहे म्हणजे आकार वाढवणं आहे, ऊसाची जाडी वाढवणं आहे, त्यासाठी हा पोटॅश तुम्हाला उपयोगाला येईल. 40 45 किंवा 50 किलोच्या दरम्यानची याची बॅग असते. 750 पर्यंतची किंमत असते. आपण पाहिलं ह्याच्यामध्ये घटक फक्त पोटॅश असतो म्हणजे इथं आपण पाहतोय, पण हा पोटॅश किती असतो तर 15 ते 16% ह्याच्या दरम्यान फक्त हा पोटॅश असतो. MOP मध्ये 60% असतो. दुसरा म्हणजे या पोटॅशमुळे काय होतं, तुम्हाला जरी पाणी कमी पडलं तर हा पाणी कमी पडत असताना सुद्धा ह्या पोटॅशमुळे तुमचं ते पीक तग धरून राहणार आहे. म्हणजे पिकाला तुमच्या जास्त मारा न बसता उत्पादन कसं मिळावं या दृष्टिकोनातून हा पोटॅश तुम्हाला उपयोगाला येईल. आणि जमिनीतील जी काही अन्नद्रव्य खालची जीवाणूंची जी क्षमता आहे ती जास्तीत जास्त ऍक्टिव्ह करण्यासाठी हा गोळी पोटॅश उपयोगी पडेल. सोबत मध्येच या गोळी पोटॅश म्हणजे शेवटी सेंद्रिय खत आहे त्यामुळे साहजिकच मुळांची सुद्धा फास्ट वाढ करणार आहे. आणि पोटॅश म्हणजे काय तर जाडी याचा अर्थ काय तर तुमचे नंतर येणारे जाड कोंब म्हणजे कोंबांची जाडी वाढवण्यासाठी हे खत उपयोगाला येईल. ह्याच्या सोबत मध्ये तुम्हाला MOP हा वापरलाच पाहिजे. लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी पोटॅश भरपूर वापरलाय, बऱ्याच वेळेला असं होतं
की आपण रासायनिक लागवड भरपूर टाकतो, पण पिकाला जाडी येत नाहीये, ऊसाची जाडी होत नाही, टोमॅटो फुगत नाही, तर त्यावेळेला आपण ह्या पोटॅशचा जास्त वापर केलेला असतो ना की ह्या. त्यामुळे दोन्ही पोटॅश तुम्हाला घ्यायचेच आहेत, लक्षात घ्या. जर हे दोन्ही पोटॅश तुम्ही घेतले तरच तुम्हाला जास्त चांगलं उत्पादन यायला मदत होईल. आपणाला जर आमची माहिती आवडलेली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करावं. नमस्ते.